पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलावर राज्य सरकार मेहरबान असल्याचं दिसतंय, कारण पार्थ पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पार्थ पवार यांना सरकारच्या वतीने Y+ दर्जाची सुरक्षाही देण्यात आली। निवडणुकीच्या काळामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केलेली असताना पार्थ पवारांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यातच राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार आता मेहरबान असल्याचं कळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलावर राज्य सरकार मेहरबान आहे, कारण पार्थ पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। पार्थ पवारांना सरकारच्या वतीने Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। तर निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या नेत्यांची एकीकडे सुरक्षा कमी करण्यात आली आहे, मात्र इकडे पार्थ पवारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पार्थ पवारांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली। अरे जे 30-40 आमदार आहे ना, याला कुत्र विचारत नाही, यांना सिक्युरिटी माहिती आहे तुम्हाला? यांना कुत्र विचारत नाही, यांना Y+ सिक्युरिटी सरकारने दिलेली। पार्थ पवार यांना Y+ सारखी सुरक्षा दिलेली आहे। ठीक आहे, यातली मला काही फारशी माहिती नाही। तुमची मागणी असणार आहे की रोहित पवार, युगेंद्र पवार यांना सुरक्षा जशी आज पार्थ पवार ठीक आहे, आता नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके, ठीक आहे, काय करणार। पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा दिली आहे हे आताच माध्यमातून समजलं। पार्थ पवार हे एक अतिशय सज्जनग्रस्त आहेत। त्यांचा कुठेही गुन्हेगारीशी संबंध नाही, किंबहुना त्यांना अशा प्रकारचा कुठला धमकीचा फोन आलाय किंवा धमकीचा ईमेल आलाय असं देखील कधीही वाचनामध्ये आलं नाही। त्यामुळे नेमकी कोणत्या कारणासाठी त्यांना Y+ सुरक्षा दिली आहे हे समजण्याचं कारण नाही। एकच आहे की सध्या निवडणुकीची आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये अशा प्रकारची कोणाला सुरक्षा पुरवणं योग्य आहे अयोग्य आहे हे निवडणूक आयोगाने पाहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।